पुढे एक महत्त्वाची बातमी आता समोर येते। पहिल्याच पावसात पालखी मार्ग खचलेला आहे। वाखरीमधला पालखी मार्गावरील सेवा रस्ता आता खचल्याचं समोर आलंय। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर निकृष्ट कामाची पोलखोल झाली आहे। 8 किलोमीटर रस्त्याचं काम मागच्या 3 वर्ष सुरू होतं आणि पहिल्याच पावसानंतर आता हा रस्ता खचल्याचं समोर आलंय। पण पाहतोय बाजूनी जे सगळे रेलिंग्स लावलेले आहेत ते सगळे खाली पडलेत। गेले 3 वर्ष हे काम रस्त्याचं सुरू होतं। 8 किलोमीटरचा हा रस्ता आहे, मात्र पहिल्याच पावसानंतर या निकृष्ट कामाची पोलखोल झालेली आहे। वाखरी ते पंढरपूर 8 किलोमीटर महामार्गाचं काम सध्या सुरू आहे आणि आषाढी यात्रेच्या निमित्ताने पण वाखरी येथील जो नवीन पूल तयार करण्यात आला होता आणि त्याच्या शेजारून जो सेवा रस्ता आहे तो सेवा रस्ता कालच्या पहिल्याच पावसामध्ये खरं तर वाहून गेल्याचा प्रकार इथे यासमोर घडलेला आहे। रस्ता खचला होता, मात्र आता लगेच प्रशासनाने सकाळपासून या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलेलं आहे। आपण या ठिकाणी बघतो की खरं तर हा वाखरी पासून पंढरपूरकडे जाणारा हा सेवा रस्ता आहे आणि हाच रस्ता रात्रीच्या एका पावसामध्ये खचला होता। काही प्रमाणात मोठ्या प्रमाणावरती नुकसान देखील झालं होतं, मात्र ऐन वारीच्या तोंडावरती अशा प्रकारच्या या कामाचं देखील आता काम निकृष्ट झालं का याचं देखील आता चौकशी होणं गरजेचं आहे। या कामाचा दर्जा देखील आता प्रशासनाने तपासण्याची गरज आहे। आपण एकूणच बघतो की खरं तर हे आषाढी यात्रा आहे, लाखो वारकरी भाविक वाहनं याच रस्त्यावरून पंढरपूरकडे येणार आहेत, मात्र त्याचपूर्वी हा रस्ता खचल्याने या कामाच्या दर्जाबाबत देखील आता शंका व्यक्त केली जाते आहे। खरं तर नितीन गडकरींनी देखील या कामाबाबत पाहणी केली होती आणि कामाच्या दर्जाबद्दल नाराजी व्यक्त केली होती। जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी करून काम चांगल्या दर्जाचं करावे अशा सूचना देखील दिल्या होत्या, मात्र पहिल्याच पावसामध्ये खरं तर हे बिंग आता उघडं पडलेलं आहे। सगळा प्रकार आपल्याला समोर आहे। या ठिकाणी रस्ता खचला होता, तो रस्ता आता दुरुस्तीचं काम सुरू आहे। प्रशासनाने देखील याची दखल घेऊन तत्काळ आज सकाळपासून हे काम सुरू आहे। मात्र या कामाच्या दर्जाबाबत देखील प्रशासनाने काळजी घेणे गरजेचं असल्याचं देखील ग्रामस्थांचं म्हणणं आहे। एकूणच आपण बघतो की पहिल्यापासूनच हा रस्ता गेल्या 3 वर्षापासून हे काम रखडले आहे, मात्र वारीच्या तोंडावरती काम सुरू असून हे रस्ता आता खचल्याचा प्रकार या निमित्ताने आपल्याला समोर येतोय। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। साम टीव्ही मला बघायला आवडतो, कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।